नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर पॉडकास्ट सायबर सेफ टी. तर आज भारताचा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. तर आज आपण इंडियन एअरफोर्सचे रिटायर्ड एअर मार्शल भागवत सर यांच्यासोबत आपण इन्फॉर्मल पण इन्फॉर्मेटिव्ह अशा ज्या गप्पा मारल्या आहेत, ह्या मला पर्सनली हा जो माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता हा खूप चांगला होता. तो तुम्हीही घ्यावा अशी माझी विनंती. तर आपण जास्त वेळ न दवडता आपण आपल्या जाऊया पुढच्या शेत. नमस्कार सर. आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. त्याचबरोबर आम्ही गुप्तचर कॉलेजचे विद्यार्थी विखे फाउंडेशन सोबत एक उपक्रम करतो, ज्याचं नाव आहे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा. ज्याचं मेन जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आणि ज्यांना इंटरनेट वापरता येत आहे किंवा ज्यांना इंटरनेट वापरता येत नाही त्यांना ते सेफली कसं वापरावं ह्याची आम्ही त्यांना थोडीशी ट्रायल्स म्हणा किंवा थोडीशी आम्ही त्यांना एक इन्फॉर्मेशन दिली विविध सेशनद्वारे जे आम्ही शाळा परिषदेची ऑर्डर करतो किंवा विविध कम्युनिटीजना आम्ही भेटतो आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना इन्फॉर्मेटिव्ह देतो. सो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, तुम्ही याबद्दल काय सांगा? नाही, हे कॅम्पेन माझ्या दृष्टीने फार छान आहे आणि खूप रिलेव्हंट आहे. कारण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सोशल मीडिया किंवा ही टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने आलेली आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असू दे किंवा कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असू दे, पण त्याला दोन बाजू आहेत, दुधारी तलवार आहे. आणि त्यामुळे अवेअरनेस असणं अत्यंत आवश्यक आहे की याचे फायदे काय, त्याचे तोटे काय आहेत, याच्यापासून फायदे काय करून घ्यायचे, कसे करून घ्यायचे, आणि त्याच वेळेला आपल्याला जे नुकसान होऊ शकतं ते कसं अवॉइड करायचं, हे काम तुमच्या सायबर सिक्युरिटी मध्ये येते. त्यामुळे अत्यंत रिलेव्हंट असा टॉपिक आहे. येस सर. छान. थँक्यू सर. बरं सर, आपण आता थोडेसे तुमच्याकडे वळूया तुमच्या क्वेश्चनवर येऊन. सर, तुम्हाला लहानपणापासून स्वप्न होतं का की इंडियन एअरफोर्स मध्ये जॉईन करायचं वगैरे असं काही, किंवा अशी एखादी स्पेशल मुवमेंट अशी आली का की जेव्हा आपल्याला वाटलं की हा मला एअरफोर्स मध्ये जायचं आहे असं? आता ऑनेस्टली या प्रश्नाचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो. हो हो. माझं लहानपण एका गावामध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्येच, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उत्तरेच्या टोकाला दापोली म्हणून तालुका आहे. आणि त्या तालुक्यामध्ये केळशी म्हणून वाटचं गाव, तिथे माझे वडील डॉक्टर होते. मी 7वी पर्यंत शिक्षण तिथे जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतले, गव्हर्नमेंट स्कूलमध्ये. त्यामुळे त्या गावामध्ये इंडियन एअरफोर्स, एअर इंडिया किंवा इंडियन एअरलाइन्स या तिन्ही एंटिटीज सारख्याच होत्या. त्यामुळे माझं असं लहानपणी असं काहीच स्वप्न नव्हतं की आपण सैन्यामध्ये जावं पहिलं म्हणजे, आणि त्याच्यामध्ये एअरफोर्स मध्ये जावं, हे माझ्या डोक्यात कधीच नव्हतं. पण काही काही गोष्टी ह्या आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या त्याला कोइन्सिडन्स म्हणू शकतो किंवा तुमची फेट म्हणू शकतात, अशा पद्धतीने घडतात. मी चिपळूण कॉलेजला बीएससी करू, डीबीजे कॉलेजला, आणि त्यावेळेला मी 1978 मध्ये आर्मी जॉईन करायचा माझ्या डोक्यामध्ये विचार आला. कारण हा आपला जो एरिया आहे ना, हा बेसिकली डॉमिनेटेड बाय आर्मी. आपल्या या दसकोटीमध्ये तुम्ही गेलात तर प्रत्येक घरामधनं, प्रत्येक उंबरठ्यामधनं एक माणूस पूर्वी, मी सांगतो त्या पेरामध्ये सैन्यामध्ये जायचं. सैन्यामध्ये साधारणपणे मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये जायचं. तर माझ्या मनामध्ये कुठेतरी कॉलेजमध्ये असताना अशी एक ईर्ष्या निर्माण झाली की आपण सैन्यामध्ये अधिकारी म्हणून जायचं, आर्मीमध्ये. आणि मी 1978 मध्ये युपीएससी ची परीक्षा दिली. त्यामुळे दोन जनरल सीडीएस ची एक एक्झाम असायची युपीएससी ची, आर्म फोर्सेस मध्ये जाण्यासाठी. ती परीक्षा पहिल्या अपिअरन्स मध्ये पास झाली. जनरल नॉलेज, इंग्लिश असे दोन विषय. त्याच्यानंतर एक सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड म्हणून एक 4-5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. तो मी वाराणसीला जो तोही क्लिअर केला. तो क्लिअर केल्यानंतर मला आर्मीसाठी त्यांनी मेडिकली अनफिट केली. ज्या दोन डिफिकल्ट स्टेप्स होत्या, युपीएससी ची एक्झाम पहिल्या फटक्यात पास होणं आणि सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू पास करणं पहिल्या फटक्यामध्ये. मी 1978 मध्ये पहिल्या फटक्यामध्ये ही दोन्ही ऑब्स्टॅकल्स क्रॉस केली. पण मला वाटलं होतं तिसरं ऑब्स्टॅकल म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन, ही साधी गोष्ट आहे. मी फिजिकली खूप फिट होतो, पण माझ्या मणक्यामध्ये थोडा त्यांच्या शास्त्राप्रमाणे, मेडिकल शास्त्राप्रमाणे थोडा प्रॉब्लेम, आणि त्याच ग्राउंडवरती त्यांनी मला रिजेक्ट केलं. आणि कसं काही वेळेला असं होतं की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये रिजेक्शन फेस करता, त्यावेळेला दोन ऑप्शन्स असतात की तुम्ही त्याच्याबद्दल विसरून जाता आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाता, आणि कधी कधी ती गोष्ट चॅलेंज म्हणून स्वीकारता. मग
त्या दुसऱ्या पद्धतीने या गोष्टीकडे बघून मग पुढे पुण्याला लॉ करत होतो. आणि लॉ करत असताना माझ्या मित्रांनी सांगितलं मला, तिथे काही मला मित्र भेटले. त्यांनी सांगितलं की आर्मीची आणि एअरफोर्सची स्टँडर्ड मेडिकल स्टँडर्ड वेगळी आहे. तू एअरफोर्स मध्ये याचा प्रयत्न का करतोस? म्हटलं ठीक आहे, आम्ही नाही म्हटलं एअरफोर्स मध्ये प्रयत्न करून बघूया. That is how I landed in the Air Force. ओके. Air Force was not otherwise on my horizon anywhere. अच्छा अच्छा अच्छा. पण 1979 मध्ये माझ्या डोक्यामध्ये आर्मीने रिजेक्ट केल्यानंतर मग दोन्ही ऑप्शन्स आहे, एअरफोर्स पण आला आणि इंडियन नेव्ही पण आला. आणि त्याच्यात एअरफोर्सचा मग मी इंटरव्ह्यू दिला, पहिल्या फटक्यामध्ये क्रॉस झालो आणि त्यांनी मला मेडिकलला द्यायला त्यांनी थांबवलं नाही. That is how I joined Air Force in July 1980. बरं. आपण जे म्हणतो की काही कोइन्सिडन्स घडतात ते काहीतरी एखादं चांगली गोष्ट घडण्यासाठी घडतात, असं आपण म्हणतोय की काही वेळा आपल्याला जो सेट टाइम लागतो तो कुठलं तरी एखादं मोठं आपल्याला अचिव्हमेंट मिळण्यासाठी असते. हे आपण म्हणतो याचं उत्तम उदाहरण आम्ही तुम्हाला बघू शकतो. नक्की माझा असा विश्वास आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या रस्त्याने चालत असता आणि तुमचं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतं आणि समजा दॅट रोड गेट्स क्लोज, तुम्ही जर निराश नाही झाला, तुम्ही दुसरी पाच जर उघडायचा प्रयत्न केला ना, तर तुम्हाला नवी म्हणजे वाट पण मिळते आणि त्या नव्या वाटेच्या अखेरीस एक चांगला ऑब्जेक्टिव्ह पण तुम्हाला, चांगलं गोल पण तुम्ही हासिल करू शकता. दॅट इज द लॉ ऑफ बेसिक लॉ ऑफ लाईफ. आम्हाला आमचे केतन सर जे आहेत, जे रिचर बोर्ड त्यांनी आम्हाला शिकवता होते, ते आम्हाला कायम सांगतात ह्या गोष्टी की एखाद्या वेळेस तुम्हाला निराशा फेस करायला लागू शकते, पण याचा अर्थ असा नाही तुम्ही ती गोष्ट पूर्णपणे सोडून द्यायची किंवा हे तुम्ही प्रयत्न चालू करत राहायचे. प्रयत्न तुम्ही सरळ ठेवलेत, प्रयत्न जर काही कंटिन्युअस करत राहिला तर तुम्हाला काही ना काहीतरी जे तुम्हाला तुमच्या नशिबात आहे किंवा जे तुम्ही डिझर्व करता ते तुम्हाला नक्की मिळणार, हे आम्हाला सर सांगतच असतात. त्याचबरोबर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. जसं आता आम्ही कॅम्पेन बद्दल मी तुम्हाला सांगतो, तर त्या कॅम्पेन मध्ये आम्हाला विविध प्रकारचे चॅलेंजेस आम्हाला फेस करायला लागतात. जसं की आम्हाला ऑन द स्पॉट काही डिसिजन्स आम्हाला घ्यायला लागतात. ऑन द स्टेज आम्हाला काही क्राऊडला हँडल करायला काय नाही लागतं, त्यांना वरती एखादं बोलावं लागतं जेणेकरून ते आमच्याशी इंटरॅक्ट होते आणि ते शांत बसते. असे आम्हाला जे काही डिसिजन्स घ्यायला लागतात, तसे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप चॅलेंजेस फेस करावे लागले असतील असं मला वाटतं. सो तुम्ही असं ते आम्हाला एक्सप्लेन केलं. तसं बघितलं ना तर प्रत्येक फौजीचं लाईफ इट इज फुल ऑफ चॅलेंजेस. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं असतं. आर्म फोर्सेस मध्ये खूप स्पेशलायझेशन पण असतं. मी जनरल बोलतोय, त्यामुळे प्रत्येक फौजीच्या लाईफ मध्ये चॅलेंजेस भरपूर येतात. पण आमच्याकडे एक विशिष्ट पद्धतीने प्रत्येक फौजीला ट्रेन केलं जातं आणि ते ट्रेनिंग करताना खूप काळजी घेतली जाते. म्हणजे आमच्याकडे अशी एक विचार करायची पद्धत आहे, दी मोर यू स्वेट इन पीस दी लेस यू लीड इन वॉर. त्यामुळे शांततेच्या काळामध्ये, तुमच्या प्रशिक्षण काळामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कंटिजेन्सीज इमॅजिन करायच्या की या वेळी असं होऊ शकतं, यावेळी असं होऊ शकतं, यावेळेला असं होऊ शकतं. तर त्यावेळेला आपली रिॲक्शन काय पाहिजे त्याचा तुम्ही आधी खूप ऍडव्हान्स मध्ये विचार करला आणि मग ही कंटिन्जन्सी आली तर आपण या पद्धतीने रिॲक्ट करायचं. हे सगळं पीस टाईम प्लॅनिंग असतं. पण त्याचबरोबर आणखी एक प्रशिक्षण असं दिलं जातं की तुमची निर्णय घेण्याची जी क्षमता आहे किंवा प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला पण प्रोत्साहित केलं जातं. आणि तुम्ही अधिकारी म्हणून जेव्हा काम करता कुठल्याही क्षेत्रामध्ये, त्यावेळेला तुमच्या खांद्यावरती लिडरशिपच्या जबाबदारी असतात. म्हणजे तुम्ही जो निर्णय घेता त्या निर्णयावरती बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात. मग त्यावेळेला तुमचं प्रशिक्षण असं पाहिजे, तो निर्णय घ्यायच्या आधी ज्या त्या सर्कमस्टान्सेस मध्ये निरनिराळे जे फॅक्टर्स आहेत, त्या सर्व फॅक्टर्सना लक्षात घेऊन कमीत कमी वेळामध्ये त्या वेळेला योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता तुमच्याकडे सर्व्हिस निर्माण करतो. आणि जेव्हा तुमचं सर्व्हिस मध्ये सिलेक्शन होतं आर्म फोर्सेस मध्ये, त्यावेळेला तुमच्यामध्ये ही बेसिक क्षमता आहे की नाही हे बघितलं जातं आणि मग तिला पुढे सिस्टमॅटिकली ग्रूम केलं जातं आणि तुम्हाला निरनिराळ्या क्षेत्रामध्ये त्या त्यावेळेला एक्सपोजर पण दिलं जातं. आणि आमच्याकडे चांगली गोष्ट अशी आहे, मी एखाद्या सर्कमस्टान्सेस मध्ये, एखाद्या सिच्युएशन मध्ये एखादा निर्णय घेतला तर त्यावेळेला तुम्हाला तो बेस्ट डिसिजन वाटतो. पण विथ हाइंडसाइट वाटतं रे हा डिसिजन तो तेवढा योग्य नव्हता, परंतु आम्हाला त्या सर्कमस्टान्सेस मध्ये तो निर्णय घेतला म्हणून तुम्हाला कधी दोष दिला जातो. ती सिच्युएशन संपली, आम्ही डीब्रीफ करतो. कुठल्याही याच्यानंतर प्रसंगानंतर त्याचं डीब्रीफ चालतं की हा प्रसंग असा होता, या ऑप्शन्स होत्या, या ऑप्शन मध्ये ही ऑप्शन तू एक्सरसाइज केली, पण त्याचं विश्लेषण होतं. त्याच्यात चांगल्या प्रोज आणि कॉन्स हे त्याचं अनालिसिस केलं जातं आणि त्याच्यातून तुम्ही शिकत जाता की तुमचा निर्णय त्या परिस्थितीमध्ये येतात योग्य होता, पण त्याच्यापेक्षा हा निर्णय चांगला असू शकला असता, असं त्या डीब्रीफ मध्ये हे केलं जातं. आणि ही जी गोष्ट आहे ती तुमच्या ह्याच्यामध्ये डिसेमिनेट केली जाते. म्हणजे मी
माझ्या चुकीपासून मी शिकतोच, पण त्याच्याबरोबर बाकीचे लोक पण शिकले पाहिजे की त्याच्या पाठीमागची विचार असेल. बरोबर. सर बेसिक क्वेश्चन असा होता की ट्रेनिंग पासून किंवा जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही आता म्हटलं की तुम्हाला स्टार्टिंगला एअरफोर्स मध्ये जायचं नव्हतं की आर्मीसाठी गेला होता की तुम्हाला हे जे तुम्हाला सांगितलं की जे स्पायनल कॉर्डचा किंवा बाकीचा जो तुम्हाला प्रॉब्लेम आला तो टाईप ऑफ चॅलेंजेस तुम्ही घेतलात. चॅलेंजेस म्हणजे सर इन द सेन्स मला असं म्हणायचं होतं की एका कैलास विषय पदार्थ तुम्ही गेला किंवा तिथपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला बाकीचे कुठले आता मेंटली म्हणा फिजिकली म्हणा किंवा अजून काही ना काहीतरी इश्यूज आले असतील की जे पर्सनल इश्यूज आपण म्हणतो किंवा जे आता प्रोफेशनल इश्यूज असतात त्या टाईपने तसे कुठले आले का तुम्हाला काही? तुम्ही मगाशी सांगितलं ना, प्रत्येक फोर्टीचं लाईफ हा. इट्स अन ऍडव्हेंचर. हा. आता तुमच्या स्पेसिफिक प्रश्नाकडे येऊ. हम्म, हम्म. तुमची तुम्ही कुठली ऑर्गनायझेशन जॉईन केली हा. की तुम्हाला तुमच्या मानसिकतेमध्ये पहिल्यांदा खूप मोठे बदल करायला लागतात. बरोबर. ते तुमच्या ट्रेनिंग प्रोफाईलमध्ये हळूहळू घडत जातात. हम्म, हम्म. परंतु तुम्ही पण ते आत्म बदल केली पाहिजे. म्हणजे जर दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर एअरफोर्स ही माझ्यासाठी नुसती करिअर नसतं. हा. एअरफोर्स किंवा युनिफॉर्म हा माझा धर्म म्हणून होऊन जातो. त्याच्यात त्यांनी काय म्हणतो, माझं बरोबर. करिअर तर एक आहेच. नक्कीच. तुम्ही करिअरमध्ये तुमच्या मेरिट प्रमाणे पुढे पुढे जात राहा. हो. परंतु तुमच्या युनिफॉर्मच्या बरोबर ज्या क्वालिटीज असोसिएटेड आहेत, ऑनेस्टी असू दे, हार्डवर्क असू दे, सॅक्रिफाईस असू दे, किंवा स्पिरिट ऑफ अकोमोडेशन असू दे, स्पिरिट ऑफ ब्रदरहुड असू दे, रिस्क घ्यायची तुमची तयारी असू दे, लिडिंग फ्रॉम दी फ्रंट लाईट, या गोष्टी असतात ना, या गोष्टी तुमच्यामध्ये इन्कल्केट डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली केल्या जातातच. परंतु तुम्ही विचार करायच्या पद्धतीमध्ये देखील असा बदल केला पाहिजे की रिस्क घ्यायचा असेल तर ऍज अ लिडर मी तो रिस्क सगळ्यात पहिल्यांदा घेईन. माझी एअरफोर्सची जे उदाहरण द्यायचं झालं तर माझी एअरफोर्सची ऑपरेशनल करिअर साधारणपणे 25 वर्ष ही पॅराशूट जम्प इन्स्ट्रक्टर म्हणून आहे. म्हणजे आर्मीच्या एअरबॉर्न रेजिमेंटच्या लोकांना आणि स्पेशल फोर्सेसच्या लोकांना विमानातनं पॅराशूटनी उडी घ्यायचं प्रशिक्षण दिलं जातं. ते द्यायचं काम करायचं जी ब्रांच एअरफोर्सची त्या ब्रांचमध्ये काम करायचं. अच्छा अच्छा. तर आमच्याकडे असा एक रूल आहे की आमच्या ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट ते स्कूलच होतं इन्सिडेंटली. ते त्या युनिटचं नाव आहे पॅराट्रुपर्स ट्रेनिंग स्कूल. त्या आमच्या स्कूलमध्ये एक अनरिटन लॉ होता. तो लॉ काय होता, इफ अ ट्रेनी फेल टू लर्न इट वॉज द इन्स्ट्रक्टर हू फेल टू टीच. तुम्ही ऍज अन इन्स्ट्रक्टर तुमच्या ट्रेनिंगला नेहमी लीड करायचं. तर नेहमी लीड करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं, ज्या वेळेला विमान टेक ऑफ करून ड्रॉप झोन वरती ट्रेनिंगसाठी जातो त्यावेळेला त्या विमानातनं पहिली जम्प देणारा पॅराट्रुपर हा नेहमी पॅराशूट जम्प इन्स्ट्रक्टर असतो. आणि विमानातनं सगळेजण बघत असतात ट्रेनिंग की आपला उस्ताद जम्प केलं, सगळं एव्हरीथिंग इज ओके, दे फॉलो द लीड. यू लीड बाय एक्झाम्पल. आणि मग त्याच्यामध्ये रिस्क असेल तर सो इट, म्हणजे तो रिस्क मी घेतला पाहिजे अँड दॅट शुड बिकम युअर सेकंड नेचर. ते तो माझं ते कर्तव्य, माझी ड्युटी आहे. आणि माझी ड्युटी सगळ्यात वरती ऍज अ नेशन, माझी आर्मी, माझी ड्युटी, माझी ऑर्गनायझेशन हे सगळ्या वरती आहे. त्याच्यानंतर मी सगळ्यात शेवटी ही भावना तुम्ही मनामध्ये आणली, देन युअर थिंकिंग विल चेंज, युअर ऍक्शन्स विल चेंज अँड यू बिकम हॅपी. सगळे जर तुम्ही ओरिएंटेशन आणलं ना, यू आर ऑपरेटिंग इन सिंक विथ द ऑर्गनायझेशन. नक्कीच सर. तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल, म्हणजे इतकं इलॅबोरेट करून सांगितल्याबद्दल धन्यवाद. आता आपण थोडंसं सायबरकडे वळूया. जसं डिफेन्स फोर्सेस जे आहेत जे आपल्या भारतीय सीमांचं संरक्षण करतात, तसंच जे डिजिटल सीमा ज्या आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी भारताने कुठल्या प्रकारचे पाऊल किंवा कुठल्या प्रकारचे अजून जास्त प्रयत्न केले पाहिजे असे तुम्हाला वाटतं? आता हा जो विषय आहे ना, सायबर सिक्युरिटी, हा सर्वव्यापी असा विषय आहे. म्हणजे आता आपल्या जीवनामध्ये टेक्नॉलॉजी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आलेली आहे, म्हणजे व्यक्तीच्या पण आणि ऑर्गनायझेशनच्या पण. तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुम्हाला जर त्याचे फायदे घेऊन घ्यायचे असतील तर तुम्ही त्याच्यात काय तोटे आहे याच्याबद्दल कॉन्स्टंटली अवेअर असलं पाहिजे. कॉन्स्टंटली म्हणजे आमच्याकडे आर्म फोर्सेसमध्ये आता एअरफोर्समध्ये, एअरफोर्स ही टेक सावी म्हणजे कसं आहे, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये आणि एअरफोर्समध्ये प्रत्येकाची काम करायची पद्धती थोडी थोडी वेगळी आहे. परंतु एअरफोर्सची ऑपरेशनल काम करायची जी पद्धती आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर टेक्नॉलॉजीवरती अवलंबून आहे. म्हणजे आता कोविडचे ते दिवस गेले की आपण जे डॉग फाईट वगैरे बघितली, तो सेकंड वर्ल्ड वॉरचा एरा होता. आता ओव्हर दी होरायझन टार्गेटिंग होतं. आता आमचा पायलट त्याचं जेव्हा मिसाईल किंवा रॉकेट रिलीज करतो
त्यामुळे त्याला शत्रूचं विमान दिसत नाही. त्याला एक BVR म्हणजे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज तो त्याची वेपन्स डिलिव्हर करत असतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती टेक्नॉलॉजी आहे. पण ती टेक्नॉलॉजी तुम्ही जेव्हा वापरता त्यामध्ये व्हलनरेबिलिटी पण खूप आहे. म्हणजे तुमच्या सिस्टम्स आहेत, नंतर तुम्ही तुमच्याकडे बऱ्याच स्मार्ट गॅजेट्स आता वापरता. तुमचं नेटवर्क एअरपोर्टची बरीचशी ऑपरेशन्स आहेत ती नेटवर्क सेंट्रिक असतात. म्हणजे नेटवर्क सेंट्रिक म्हणजे कशी की समजा शत्रूकडनं तुमच्याकडे हल्ला करण्यासाठी विमानं टेक ऑफ करायला लागलं, तुमची रडारला पिकअप करता. ती माहिती तुमच्या बेसला येते. तुमचे पायलट तिथे अवेलेबल आहे. ते विमानामध्ये बसून टेक ऑफ करतात. त्या विमानाचा स्पीड एवढा असतो की त्यांना डोळ्याने दिसत नाही. त्यांना इन्फॉर्मेशन त्यांच्या रडारवरती जायला लागते. म्हणजे शत्रूची विमानं तुमच्या जमिनीवरच्या रडारवरती जी दिसत आहेत तीच इन्फॉर्मेशन तुम्ही विमानामध्ये कॉकपिटमध्ये पण त्या पायलटला दाखवायची. तुम्हाला एक नेटवर्क एस्टॅब्लिश करायला होतं. आणि हे नेटवर्क एस्टॅब्लिश केलं की ते व्हलनरेबल पण आहे. त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करू शकतो. टेक्नॉलॉजी अशी आहे की कोणी इंटरफेअर पण करू शकतो. मग तुम्ही प्लॅनिंग करताना ही नेटवर्क कशी रोबस्ट बनवायची, मग त्याच्यामध्ये फायर बॉक्स असतील, तुमची ऑपरेटिंग ड्रिल्स असतील, तुम्ही कशा पद्धतीने त्याची जे प्रोसिजर आहे की तुम्ही पायलटला ट्रेनिंग द्यायचं, तुमच्या ग्राउंड क्रूला ट्रेनिंग द्यायचं, तुमच्या इंजिनियर्सला ट्रेनिंग द्यायचं, अशा पद्धतीने ट्रेनिंग द्यायचं की तुम्ही बाहेरचा इंटरफिअरन्स कमी करायचा. म्हणजे आयडिया काय सिमलेसली ही काम केली पाहिजे आणि त्या पायलटला आवश्यक त्यावेळेला आवश्यक ते इनपुट विदाउट हिंड्रन्स मिळाले पाहिजे. मग त्या दृष्टीने आम्ही काय करतो, आम्ही निरनिराळे सिनारिओ पेंट करतो की तुमच्याकडे समजा रडारला शत्रूच्या विमानाने जॅम करायला सुरुवात केली, शत्रूच्या विमानं पण तुमच्या रडारला जॅम करायला सुरुवात करतात. मग तुम्ही फ्रिक्वेन्सी हॉप करायची. म्हणजे तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीवरती तुमचा रडार ट्रान्समिट करतोय त्या फ्रिक्वेन्सीवरती तुम्हाला शत्रूचं विमान जॅम करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही फ्रिक्वेन्सी हॉप करायची. तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीवरून दुसऱ्या फ्रिक्वेन्सीवर जायचं त्या फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट करायला सुरुवात करायचं. म्हणजे हा कॅट आणि माऊस गेम असतो. म्हणजे तुम्ही काही मेजर्स इम्प्लिमेंट करता, त्याला एरवी काउंटर मेजर करतो, मग त्या काउंटरला तुम्ही परत काउंटर करता. म्हणजे काउंटर मेजर्स. या पद्धतीने आम्ही या सायबर सिक्युरिटी या विषयाला हँडल करतो. आणि मग हा पण पीस टाइम मध्ये कंटिन्युअस ट्रेनिंगचा आणि एक्सरसाइजचा विषय आहे. तुम्ही तुमच्या मॅन पॉवरला कायम सेन्सिटाईज करायला लागतं की तुम्ही स्मार्ट मोबाईल ऑफिसमध्ये आणू नका की ज्याच्यामध्ये कॅमेरा आहे. तुम्ही तुमचं लोकेशन कधी ऑन करायचं नाही, कारण तुम्ही जर लोकेशन ऑन केलं तर जगाला तुम्ही कुठे जाताय म्हणजे आउटसाईड ड्युटी अवर्स ते समजतं, ते समजून द्यायचं नाही. हे कॉन्स्टंटली ड्रिल करायचं. आणि आमच्याकडे या ट्रेनिंग शिवाय कंटिन्युअस फिजिकल चेक पण केले जातात. म्हणजे मी युनिफॉर्म मध्ये जरी माझ्या एअरफोर्स बेस मध्ये एंट्री करायची असेल, माझ्या खांद्यावरती माझी रँक आहे, माझ्या ह्याच्यावरती माझं नाव लिहिलेलं आहे, त्या पोलिसला माहिती आहे की हा माणूस असाच आहे. पण माझा आयडेंटिटी कार्ड जोपर्यंत आयडेंटिटी कार्ड चेक होत नाही आणि त्याचं सॉफ्टवेअर काय सांगत नाही की सेफ आहे, तोपर्यंत मला एंट्री दिली जाते. आमचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरियाज असतात, तुमचे ऑपरेशनल एरियाज असतात, तुमचे अति ऑपरेशनल जिथे खूप महत्वाचे ऑपरेशन होतात, त्या सगळीकडे फिजिकल सिक्युरिटी पण कंटिन्युअसली असतं. वेगवेगळ्या स्तरावरती फिजिकल सिक्युरिटी आहे, सायबर सिक्युरिटी आहे, आमचं इंटेलिजन्स नेटवर्क चालू असतं, काउंटर इंटेलिजन्स नेटवर्क चालू असतं. हा खूप सर्वव्यापी विषय आहे आणि हा कधी थांबत नाही. बरोबर. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एखाद्या फौजीला किंवा एखाद्या आर्मीच्या कुठल्याही माणसाला जेव्हा तुम्ही ट्रेनिंग मध्ये देता की प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्ही इमॅजिन करता की बाबा हा इथे काय होऊ शकतं, प्रत्येक वर्स पासून बेस्ट पर्यंत सगळ्या तुम्ही इमॅजिन करून त्याच्यावर सोल्युशन काढता. नक्कीच. धन्यवाद सर. ह्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत. त्यासाठी भेटूया आपण पार्ट 2 मध्ये.